उद्योग राज्याबाहेर गेल्याच्या अफवा पसरवत विरोधक सरकारला बदनाम करण्याचं षडयंत्र रचत असल्याचा आरोप उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे। ते काल नाशिक इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते। महिंद्रा कंपनी दुसऱ्या राज्यात स्थलांतरित होत असल्याची बातमी पूर्णपणे खोटी असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। या संदर्भातल्या अफवांचं निराकरण करत उदय सामंत यांनी उद्योजकांसोबत बैठकही घेतली। महिंद्रा कंपनी आगामी काळात सुमारे 2,500 कोटींचा प्रकल्प राज्यात सुरू करणार आहे। त्यासाठी आवश्यक जमीन आणि सुविधा सरकार उपलब्ध करून देणार असल्याचं सामंत यांनी सांगितलं। मवियाच्या सरकारपेक्षा महायुती सरकारकडून उद्योग क्षेत्रात चांगलं काम सुरू असून उद्योजकांना प्रकल्पांसाठी हवं ते सहकार्य राज्य सरकारकडून केलं जात आहे। त्यामुळे उद्योजक आणि नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन त्यांनी केलं। गेले 2 दिवस नाशिकमधला महिंद्राचा प्रकल्प हा गुजरातला गेला अशा पद्धतीचा खोटा नरेटिव्ह म्हणजे फेक नरेटिव्ह पुन्हा एकदा सेट करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचे काही नेते करतायत। पण याला उत्तर मी देण्यापेक्षा महिंद्रा अँड महिंद्राच्या मॅनेजमेंटनेच दिलेलं आहे। ही बातमी खोडसाळ आहे, खोटी आहे। आम्हाला कुठेही महाराष्ट्रातनं बाहेर जाण्याची आवश्यकता नाही असं पत्र त्यांनी स्वतः मॅनेजमेंटने दिलेलं आहे। आणि आज जी उद्योजकांनी मागणी केली त्या पद्धतीनं मी स्वतः नाशिकच्या सगळ्या संघटनांना घेऊन पालकमंत्र्यांच्या समवेत माननीय महिंद्रा अँड महिंद्राचे जे सर्व आहेत त्या आनंद महिंद्राजींची भेट घेणार आहे। आणि त्यांना जर एक्सपान्शन करायचं असेल तर आम्ही नाशिकमध्ये देखील ते सांगतील तेवढी जागा द्यायला तयार आहोत। हा विश्वास मी आनंद महिंद्रांना देखील देणार आहे। त्याच्यामुळं उद्योजकांनी कुठचाही गैरसमज करून घेऊ नये। उदय सामंत यांनी काल नाशिकमध्ये महायुतीचा कार्यकर्ता मेळावाही घेतला। विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी तयारीला लागण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। लोकसभेत काही मतदारसंघात महायुतीला अपयश आलं असलं तरी विधानसभेत मात्र महायुतीचं सरकार येईल आणि मुख्यमंत्री महायुतीचा होईल असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला।